आई, मी बाबांकडे गेले होते. मी आपल्या रूम मध्ये नव्हती ना बाबा. शुभ्रा, झोप नाही येत आहे का ग? गोष्ट सांगू? जेव्हा तुला नाही झोप लागायची तेव्हा तुला कोण गोष्ट सांगायचं? दिवसभर काम करून मी एवढी थकते, मला लगेच झोप लागते. पण आता तर तू जागी आहेस. आता लगेच लागेल ना मग झोप मला. आई, मला माझ्या बाबांची आठवण येते. शुभ्रा, तुला सांगितलंय मी की तो विषय या घरात नकोय मला. पण आता इथे कुठे दुसरं कोण आहे? माझ्या समोर सुद्धा नको. तुला नाही येत बाबांची आठवण? शुभ्रा, झोप आता. रात्रीची भुणभुण नकोय मला. तुला रागावले नाहीत का ग ते बाबा? तू अशी त्यांच्या गाडीत बसून गेलीस म्हणून? अजिबात नाही. ते माझ्याशी खूप लविंगली वागले. आणि आई, आत्या आजीनी माझ्यासाठी मस्त खिचडी केली. मी गेले त्या दिवशी. आत्या आजी? हो, चारू आत्या. आता त्या आजी झाल्यात नाही का? युवी आणि आर्या त्यांना आत्या आजीच म्हणतात. आर्या कशी आहे ग ती? माझ्या एवढी छान नाहीये, पण छान आहे. तिने मला चॉकलेट दिलं. बाबांनी तिला सांगितलंय शेअर केलं की चॉकलेट जास्ती गोड लागतं. खरंय ते. आणि दुसरं कोण? युवी. तो जाम मस्तीखोर आहे. तो आय थिंक त्या गौरांग काकाचा मुलगा. त्याची आई त्याला जाम मारते. हो, म्हणजे गौरांग भाऊजी आणि नेत्राचा मुलगा युवी. अजून कोण कोण भेटलं ग तुला? मंजुषा आत्या. त्या खूप गोड आहेत. म्हणजे त्या अजूनही तिथेच राहतात? नाही, त्या बाबांच्या घरी नाही राहत. त्या जवळच राहतात. त्या आणि काका. काका? ते काका आहेत ना, गोरे गोरे ब्ल्यू आईज वाले. हो. अच्छा, म्हणजे विहंग भाऊजी. माय गॉड, विहंग भाऊजी आणि मंजुषाचं लग्न झालं. आणि आजी? ती आजी आहेत ना, पूर्ण आजी सारख्या बोलतात विलेज लँग्वेज मध्ये. आई, तू पण मोठ्या घरात राहत होतीस? फक्त मी नाही, आपण दोघी. म्हणजे ते माझं पण घर आहे आई. तुझ्या बाबांचं घर आहे बाळा. पण बाबा माझे नाही आहेत, ते आर्याचेच आहेत. ते तिचे खूप लाड करतात, माझं नाही करत. शुभ्रा,
झोप आता. आपण त्या घरात परत कधीच जाणार नाही आई. नाही, का? कारण मी सांगते म्हणून. पण तू? शुभ्रा, गुड नाईट. पुन्हा एकदा एक अनुत्तरित प्रश्न. मला काय म्हणालीस? नाही रे, सध्या ना आपल्या घरातल्या भिंतींचा आणि माझा परिसंवाद चालू आहे. कारण मला जे म्हणायचं असतं, बोलायचं असतं, फक्त या घरातल्या भिंतींनाच ऐकू जात आणि कळत. बाकी कोणाला काही कळून घ्यायची गरजच वाटत नाही. त्याच्यामुळे नेत्रा, व्हॉट इज द पॉइंट? द पॉइंट इज, ती मुलगी कोण होती, कुठली होती, तिचे आई वडील कुठे राहतात, तिच्या घरचा पत्ता काही कळलं? मला कळलं असतं तर तुला नसतं का कळलं? म्हणूनच म्हणलं ना, पुन्हा एकदा एक अनुत्तरित प्रश्न. काही दिवस घरातले लोक चर्चा करतील आणि नंतर विसरून जातील. मग आता काय करूया असं म्हणणं आहे तुझं? पोलीस कंप्लेंट, जी खरं तर खूप आधीच करायला पाहिजे होत्या. नेत्रा, पण दादाने तेव्हा पोलीस कंप्लेंट नाही केली कारण मला माहितीये, सगळी कारणं माहिती आहेत ना. आपल्या घरातल्या लोकांच्या चांगुलपणामुळे आपण कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा करत नाही आणि नंतर त्याची फळं भोगतो. याच काय झालं बघणार. आता प्रियाचं काय मध्येच? कोण कुठली ती मुलगी? ना नात्याची ना गोत्याची. राहत होती ना या घरात आणि आपल्या घराची सगळी वाताहत तिच्याचमुळे झालीये गौरांग. फॉर युअर काइंडेस्ट इन्फॉर्मेशन, एकेकाळी ती तुझी खूप जवळची मैत्रीण होती ना? म्हणूनच मीच हे बोलतेय. कारण या घराचं जे काही चांगलं वाईट झालंय ना, त्या सगळ्यामध्ये आय वॉज इन्व्हॉल्व. मी मला स्वतःला या घरापासून वेगळं नाही काढू शकत. आपल्या घरातल्या माणसांच्या चांगुलपणामुळे आणि भोळेपणामुळे कायमच आपल्याला भोगावं लागतं. आता प्रिया कुठे आहे हे माहितीये का तरी आपल्याला? माहित असून काय करायचंय? गौरांग, you should always keep your friends close but enemies closer. अंधारात कुठेतरी लांडगा लपून बसलाय हे माहिती असण्याचं फिलिंग फार घाणेरडं असतं. त्याच्या हालचाली दिसत असतील ना तरी ओके, किमान सावध असतो. आय विश की त्या नालायक बाईचे वेअरअबाउट्स ना कुठून तरी कळावेत मला. प्रिया पुन्हा कधीही या घरात येऊच शकणार नाही. एकदा कन्फर्म झालं ना माझ्यासाठी की मग मला आर्याला टॉलरेट करणं सुद्धा सोपं जाईल. कदाचित पुढे मागे लढाई लागेल मला तिचं. संपलंय ना सगळं. मग आता काय गरज आहे त्या लोकांबद्दल जाणून घेण्याची? तू त्यांच्याकडे पाठ फिरवून निघून आल्यावर त्यांनी त्यांचं आयुष्य तिथेच थांबवून ठेवायला हवं अशी अपेक्षा होती का तुझी? सत्यजितनं दुसरं लग्न केलंय. त्यांच्या त्या बायकोवरही त्यांनी तितकंच प्रेम केलं असेल का जेवढं माझ्यावर? चला, म्हणजे तुला हे तर मान्य आहे की त्यांचं तुझ्यावर प्रेम होतं. त्यांची ती बायको
गरोदर असताना त्यांनी तिचेही तसेच लाड पुरवले असतील का, जसे माझे? का करते मी हा विचार? संबंध काय माझा? कुठल्या जन्माचं देणं लागते मी तुमचं, म्हणून असं छळता मला? जेव्हा होतात तेव्हाही त्रास दिलात आणि आता नाही आहात तेव्हा सुद्धा. सत्या, जी मुलगी आपल्याकडे आलती ना, तिचं नाव शुभ्रा आहे. दादा, तू आता ऑफिसला जाणार आहेस का? दादा, तू आता ऑफिसला जाणार आहेस का? नाही, तुझ्या ऑफिस जवळ माझी एक मीटिंग आहे, मला ड्रॉप केलं असतंस ना? हो, सोडतो ना तुला मी. मला एक सांग गौरव, त्या दिवशी तू त्या मुलीला जिथे सोडलं, म्हणजे जिथे ती गाडीतून पळून गेली, ती जागा एक्झॅक्ट काय होती, म्हणजे कुठे घडलंय? एक्झॅक्टली मला पण नाही माहिती. पण तू काहीतरी पाहिलं असेल ना आसपास, रस्त्याचं नाव, चौकाचं नाव, काहीतरी पाहिलं असेल. पण तू हे सगळं आत्ता का विचारतोय? मी काय विचारतोयस ते राहू दे, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे फक्त गौरव. दादा, मला खरंच नाही माहिती. हे बघ, ठाण्यात शिरल्यापासून ना ती मुलगीच मला रस्ते सांगत होती, त्यामुळे माझं काय फार अरे रस्त्यांच्या नावांकडे लक्ष नाही गेलं. गौरांग, पण मी तुला सांगितलं होतं की तिचा एक्झॅक्ट काय पत्ता आहे तो माहित करून घे. अरे हो दादा, पण मला माहिती होतं का ती मुलगी माझा डोळा चुकून निघून जाईल? पण मग आसपास काही लँडमार्क काही बघितलंस का तू? आसपास? अरे हा, एक फ्लायओव्हर होता आणि इनफॅक्ट हायवे पासून काही फार लांब नव्हतं, म्हणजे ठाण्यात शिरल्यानंतरच काहीतरी तो फ्लायओव्हर लागला होता. आय थिंक काहीतरी हा पोखरण रोड अशी काहीतरी पाठी मी बघितली होती. त्याचं काय? पोखरण रोड नंबर 1 की 2? मला नाही आठवत. गौरांग, इथे 2 पोखरण रोड आहेत, मॅपवर दाखवते, त्याच्यापैकी कुठला? नाही माहिती. ठीक आहे, जाऊ दे, मी बघतो. बघतो म्हणजे त्या मुलीचा नेमका पत्ता काय, ती कोण होती हे कळायला नको का आपल्याला?
अरे दादा ह्या सगळ्याची आता टाइमपास नको करूस, चहा संपव पटकन, मी ड्रॉप करेन तुला. चल. दादा नाश्ता. नाही नको नाश्ता. पण दादा एवढं खोदून खोदून का विचारताय? हे डोक्यात काय त्यांच्या? your guess is as good as mine. मला असं वाटतंय की मला जे काल रात्री वाटत होतं तेच त्यांच्याही डोक्यात चाललंय. Oh, great minds think alike. तू उगाच मस्करी करू नका माझी. दिवसभर तेच चाललेलं असतं तुझं. थट्टा फक्त दिवसभर करतो आणि रात्री फक्त प्रेम. असलं काहीतरी मूर्खासारखं जोर जोरात बडबडतोस आणि मग ते तुझं पोरगा ऐकतं, 4 चौघात लाज काढतं आपली. कळत नाही काय नाही. चहा हवाय का तुला? हा, आज जाऊन घ्यायचा. हा, गेले 2 दिवस निस्ता भुगा पडलाय डॉसक्याचा, काही विचारू नकोस. एवढी हौशेनं सल काढली ती. माझा गौऱ्या या कामात एकदम तरबेज. समद कसं व्यवस्थित जमवून आणलं तर त्याने. तो मेला का तोंडा वळकर तो टपकला तिथं. नाही समजा इरजण टाकलं मेल्यानं. सत्यजित बोलला मला. आणि त्याच्यानंतर ती पोर ती एक चमत्कारी. तिचं काही कळलंच नाही ना पुढे. नाही पण काय ग, तू का आली नाही सहलीला? ऐनवेळी कामं निघाली आजी. कशी होतीस होय ग मला? हा नाही खरंच. असं पण या समध्या गोंधळामध्ये तुझा आणि सत्याचा विषय बाजूलाच राहिला बघ. तो पुण्यांदा तो बाजूलाच राहू दे. इनफॅक्ट मी आज तेच बोलायला आली आहे तुमच्याशी. म्हणजे खूप घाई होतीये आजी. म्हणजे माझं कसं झालंय माहितीये का, मी फक्त गंमत म्हणून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या बघत स्टेशनवर उभी होते. हा, आणि अचानक तुम्ही, मंजुषानं, चारू आत्यांनी मला सांगितलं की यातली एक गाडी तुला पकडायची. हा, आणि मग उगाचच घाई गडबड, गोंधळ, भीती, अँझायटी, आणि मग काही कारण नसताना सुद्धा. कारण नसताना? सत्या तुला आवडत नाही? आवडतो. मी तुमच्या समोर हे मान्य करते की ती आवडतो. मलाही आवडेल कोणाबरोबर तरी संसार करायला. मनापासून रमेन मी खरंच. त्या माणसाला, त्याच्या घरच्यांना सुखात ठेवेल. मी सुद्धा सुखात राहील. हे सुद्धा हवं होतं आजी मला. आणि हे सगळं ज्याच्यासाठी करायचं तो माझा सगळ्यात जवळचा मित्र असेल तर आणखी काय हवंय? मग तटलंय कुठं? आजी, सत्यजित कडनं असं काहीच सिग्नल नाहीये. आमची 7-8 वर्षाची ओळख आहे. पण पहिल्या भेटीपासून अगदी आजपर्यंत सत्यजित कडनं असा सिग्नल कधीच मिळाला नाहीये की त्याला माझ्यामध्ये असा काही इंटरेस्ट आहे. आणि तुम्ही हे मान्य कराल की बाईला अशा गोष्टी चटकन कळतात. ते ठीक आहे ग, पण माझ्या सोने, पृथ्वी नेहमीच गोल होती. पण एका शहाण्या माणसाला बाकीच्या अडाणी माणसांनी सांगावं लागलं की बाबांनो, पृथ्वी गोल हाय. इथं तो अडाणी माणूस माझा सत्य हाय. मग त्याला त्याची जाणीव करून द्यायला पाहिजे का नाही? मान्य आहे, जाणीव करून द्यायला पाहिजे.
मान्य आहे. आणि हे काम कोणी करायचंच असेल तर ते मी करेन. खरंच. मी बोलेन त्याच्याशी. गेले 2-3 दिवसात आम्ही भेटलोही नाही, बोललोही नाही. पण एका अर्थी बरं झालं ते. माझा विचार करायला वेळ मिळाला जरा. खरं तर मनात चाललेली घालमेल शांत करायला वेळ मिळाला. त्यामुळे शांतपणे बोल. तुला भीती वाटते तुझी मैत्री तुटेल म्हणून? नाही. आपल्या मंजुषा मॅडमनी मला त्यासाठीचा गुरुमंत्र दिलाय ऑलरेडी. त्यामुळे मी बोलेन. जमलं तर उद्याच.